आता आम्ही पोहोचलोत धारूर रोडला कविता कराड मॅडमच्या निवासस्थानी. सानेगुरचे निवासी विद्यालय आपल्याला माहिती आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं निवास आहे आणि त्या ठिकाणी या गौरीची स्थापना त्यांनी केलेली आहे. खरं तर आपण बघू शकताय मागच्या बाजूला हा बलाढ्य हिमालय या ठिकाणी त्यांनी साकारलेला आहे आणि त्यापुढं या गौरी स्थापना केलेली आहे. दरवर्षी खरं तर त्यांचा एक वेगळी थीम असते. गेल्या वेळेस त्यांनी चांद्रयान मोहीम या ठिकाणी साकारलेली होती आणि यावर्षीही त्यांनी या प्रकारचा हिमालय या ठिकाणी निर्माण केलेला आहे, ज्याच्या सानिध्यात या गौरींचं वास्तव्य आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. आपण बघू शकतो बाकी पारंपरिक ज्या पूर्वजापासून चालत आलेल्या पद्धती आहेत, या खेळण्या, धान्याच्या राशी वगैरे या सगळ्या या ठिकाणी गौरींच्या पुढं साकारण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्या बाबींचं या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे मांडणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण त्यांच्या या गौरींचं या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर आपण प्रत्यक्ष कविता कराड मॅडम आणि कराड साहेब दोघांशी बोलूयात. काय सांगाल मॅडम, कशा प्रकारे या गौरींची दरवर्षी तुमच्या स्थापना, गेल्या वर्षी तुम्ही नव्हतात, कन्येनं सगळी माहिती दिली होती, बहुतेक तुम्ही बाहेरगावी होतात मागच्या वेळेस आणि तिनं खूप छान माहितीही दिली होती आम्हाला. तर काय सांगाल, म्हणजे आपल्या इथं दरवर्षी तुम्ही साकारताय? नमस्कार सर, प्रथमतः आपलं खूप खूप अभिनंदन करते, कारण आमचा 5 वाजताच विषय झाला की एकमेव भोसले सर आहेत रोटरीच्या माध्यमातून संपूर्ण केजमध्ये प्रत्येकाच्या घरी पोहोचतात आणि त्याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे सर. यावर्षी मी थीम अशी राबवलेली आहे की नुकताच श्रावण मास संपलेला आहे आणि श्रावण मासामध्ये सर्वच महिला भगिनी ह्या महादेवाच्या भक्त असतात आणि म्हणून मला असं वाटलं की 12 ज्योतिर्लिंगांना प्रत्येकाला जाणं होतंय असं नाही आणि म्हणून मग आपण काय करू की आपण खूप लांबचं जे ज्योतिर्लिंग आहे हिमालय आणि त्यामध्ये वास्तव्यास असणारे अमरनाथ यांचा देखावा या ठिकाणी मी साकारला आहे आणि म्हटलं की याच लक्ष गौरींना आपण जर त्यांच्या सानिध्यामध्येच साकारलं तर गौरींना देखील त्याचं दर्शन होईल आणि आपल्याला पण त्याचं दर्शन होईल आणि म्हणून एक आगळा वेगळा हिमालय या ठिकाणी आपण तिथं जाऊ शकत नाहीत कदाचित असं माझ्या मनालाही वाटलं आणि म्हणून आपणच जर हिमालयाला आणि अमरनाथांना इथे बोलवलं तर नक्कीच गौरींच्या दर्शनासाठी हिमालय आणि हिमालयाच्या सानिध्यामध्ये गौरी नक्कीच त्यांचं दर्शन घेतील आणि म्हणून मी या ठिकाणी देखावा जो साकारलेला आहे तो अमरनाथचं दर्शन घेणाऱ्या या गौरी आहेत. अमरनाथ मध्ये सानिध्यात स्थित झालेले आहेत आणि एक वेगळा संदेश या ठिकाणी देण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. नाही, चांगला प्रयत्न आपण केलेला आहे आणि निश्चितच अशा प्रकारच्या संकल्पना या ठिकाणी आपण बघू शकतोय. हे सुंदर असं या ठिकाणी हिमालयाच्या सानिध्यातील अमरनाथचं एक गुफा या ठिकाणी त्यांनी दाखवलेली आहे.